इथून पुढे तुमच्या मोबाईलचा डीपी कधीच कुठल्या हिरोईनचा नसला पाहिजे. मोबाईलचा डीपी ज्ञानोबा आहे, तुकोबा छत्रपती शिवराय, शंभूराज आहे, दादा नाहीच कुणाचं पटलं, स्वतःच्या बापाचा डीपी ठेव. रक्ताचं पाणी कोणी पोचलंय त्यानं तुला. आजही अशी अवस्था आहे महाराज. सगळीच पोरं वाईट नाही, 2-4 बोटावर मोजणं इतकी पोरं वाईट सोडली ना. कौतुक वाटतं त्या पोरांचं जे सप्त्यामध्ये पंक्ती वाढायला असतात. आणि कौतुक वाटतं त्या पोरांचं जे कीर्तनात टाळ घेऊन उभं असतं. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं जे स्वतःच्या हिमतीवर मायबापाला जगवतात. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं अर्धा 1 इंच छाती कमी पडली म्हणून माझा भाऊ पहाटे 3:30-4 ला उठतो, गावाच्या फेऱ्या मारतो, शरीर कमावतो, पण स्वतःच्या रक्षणासाठी नाही, देशाच्या संरक्षणासाठी कौतुक वाटतं त्या पोरांचं. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं जे पाकिस्तानच्या बॉर्डरवर छत्रपती शिवरायांचं पुतळं उभं करतात. अरे कौतुक वाटतं. माझी विनंती आहे, बदललं तर बदला. पायाला हात लावून सांगते, इथून पुढे गावातला 15 ऑगस्ट 26 जानेवारीचा तिरंगा कुठल्याच पैशावाल्या लाचाराच्या भ्रष्टाचार्याच्या पदाधिकाऱ्याच्या हाताने फडकवू नका. गावातला तिरंगा त्या कुटुंबाच्या हाताने फडकवा ज्या कुटुंबातला पोरगा आर्मीत आहे. तिरंग्याची जाण त्या कुटुंबाला. तो हातवर झेंडा आहे ना, त्याच्यासाठी काय गमवावं लागतं त्या आईला विचारा जिनं पोटचा गोळा दिला. त्या बापाला विचारा ज्याने मतरपणाची काठी दिली. त्या बायकोला विचारा जिनं कपाळीचं कुंकू तरुण वयात पुसलं. त्या लेकरांना विचारा बापाच्या हाताला धरून जग बघायच्या काळात त्यांचा बाप जगाच्या रक्षणासाठी सीमेवर उभा होता. तुम्ही आम्हाला जाणीव नाही दादा. तुमचं आमचं कसं झालंय, माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोल गोल साडी. तुझी दाढी जळू दे पण माझी बिडी पेटू दे. आम्हाला देव देश धर्म काही नाही महाराज. कधी कधी जे आपल्यासाठी मेले ना ते बिचारे वर बसून विचार करीत असतात. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. कुणासाठी मेलो बाबा? यांच्यासाठी. अरे यांना आदरही नाही कदरही नाही दादा. अरे आमच्या देशात 1000चं बंडल ज्याच्या खिशात त्याच नाव दारिद्र्य देशात. कळलं त्यालाच कळलं. अरे लय प्रामाणिक लोक आहे आपण. अरे आपण एवढे प्रामाणिक लोक हे. अरे पैशा पायी आपण गावात असा सरपंच केला ज्याला सही सुद्धा ना. तुमच्यातला चांगला असेल दुसरीकडला सांगते तो बिचारा अंगठ मारू मारू बेजार. मास्तर म्हणला सरपंच झेंडा वंदन, सरपंचाला राष्ट्रगीत पाठ नाही ते हे करून उभं राहिलं. आणि एकदा गेला मरा नका तिकडे ओलता नका महाराज. विचार करीत नाही रे दुनिया ही. कोरोनात तर लय लोक कळली. अरे कोरोनात तर पैशालाही किंमत नव्हती. करोडपती नवरा असू द्या करोडपती आणि पॉझिटिव्ह निघू द्या. सखी बायको सुद्धा कुत्र्यासारखी भाकर टाकायची मोत्या खा. तेव्हा त्याला कळलं नाही देव माझा मी देवाचा हीच माझी हा विश्वास प्रेम त्याच्यावरच करा. महाराज परमार्थ करा पण महाराज वर करू नका. सत्याने वागा. वरच गोड बोलत जाऊ नका. आतून बोलायला शिका. छत्रपती पोटी जन्माला आले यात वाद नाही माय, पण माय सावांची कुस तेवढी पावन होती. तुम्ही परमार्थ करता 2-3 गोष्टी करा लेकरं चांगली जन्माला येते. रामकृष्ण हरी नावाचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला. रामकृष्ण हरी नावाचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला. गर्भात लेकरू असताना ज्ञानेश्वरी गाता लागू द्या तुमच्या बोटाला. तुको बरायत ज्ञानेश्वर माऊली येतील तुमच्या पोटाला. चांगली लेकरं जन्माला येतील घरात. तर वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठे व्यवस्थापक आहात तुम्ही. सगळ्यात. फक्त आपलं सगळं चांगलंय एकच लय व्याकार आहे तोंड. तिकडलं इकडं इकडलं तिकडं हे जे करतो ना आपण तोंडावर कधी गोड बोलायचं नाही. वाणी रसवती यस्य यस्य शमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सकलम तस्य जीविता. तोंड स्वच्छ असलं नीतिमत्ता घाण असेल तर देवानी पैसा कधीच जवळ राहत. पण असू द्या तोंडावर शिव्या द्या पण पाठीशी गोड बोला हे कायम लक्षात ठेवा. चला छत्रपती पोटी आले. काय होतं राजमाता? ज्यांना टाळ्या वाजू वाटत नाही त्यांना घरी जाऊन पिटवून घ्या. काही माणसं म्हणतील का ग छत्रपतीचं नाव घेतलं की लयच उतू येते भांडवल करते काय
इतिहासाचं भांडवल का आणि कुणाची ऐपत आहे करावं, फक्त जाणीव आहे. वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्र गुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया. औषध आता आमची पोरं निस्ती वरडतात, तुम्ही शिवराळ, आम्ही तुमचे मावळे, अरे तुम्ही डोमकावळे. मावळे का दादा? माझ्या शिवरायांचे मावळे आपल्यासारखे होते नाही महाराज. माझ्या राजांचे मावळे शाहीस्तगनाच्या लाल मालाच्या हल्ल्यात शाहीस्तगनाची पोरगी कुठेतरी लपली. बायको विचारतीये, जहाबरा मुझे लगता है शिवा के मावलों ने हमारी लड़की उठा ली. शाहीस्तखान शत्रू आहे. बायकोला सांगतोय, अगं जर छत्रपतीच्या मावळ्यांनी पोरगी गेली असेल ना, शब्द देतो पोरीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही, त्याला मावळा म्हणायचं. सुतांची सूट नजर म्हणून आणली ना, माझा राजा म्हणाला, तुमच्यासारखी आमची माय असती ना, आम्ही अशाच गोड आणि सुंदर जन्माला आलो असतो. छत्रपतींचं शासन म्हणजे अंगावर काटा आणणार. आजकालची व्यवस्था फार वेगळी आहे. आजकाल कोपर्डी काय, प्रियंका रेड्डी काय आणि 5 वर्षाची पोरगी काय. शासन म्हणतं थोडं थांबा, आधी आत टाकूया, थोडं खाऊ पिऊ घालूया आणि मग पुढे बघूया. अरे जगण्याचा अधिकार नव्हता माझ्या छत्रपती शासनामध्ये. माझा राजा, अरे वय वर्ष 17, काय कळतं 17 वर्षाच्या लेकराला. नुकतंच शिक्षण पूर्ण करून पुण्याला परतलेला माझा राजा. मासाहेब म्हणजे डोळ्यात पाणी दिसलं. राजाने विचारलं, आई साहेब रडताय, काय झालं? अहो राजा, स्वराज्यात आई बहीण सुरक्षित नाही, कसं स्वराज्य घडवायचं, काय झालं काय? अरे राज्याचा पाटील नावाचा पाटील दिवसात ढवळ्यानं पोरगी उचलली, तुझ्या आबरूची मस्ती केली, विहिरीत ढकलून दिलं, तळपायाची आग मस्तकाला गेली. राजांनी सांगितलं, अरे आणा त्या राजाच्या पाटलाला माझ्या समोर उभा करा, दोन्ही हात दोन्ही पाय कलम करा, जिवंत वेशीवर टांगा. येणा जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कळावं माझ्या स्वराज्यातील आई बहीण देवघरातल्या देवीसारखी आहे. हा छत्रपती जर माझ्या आई बहिणीवर वाईट नजर टाकली ना, तर हा शिवबा त्याचा राजाचा पाटील केल्याशिवाय सोडता नाहीये. छत्रपती शासन होत. आजकाल काही नाही महाराज, काही नाही. लोक मरायला लागले तरी आम्ही विचार करीत नाही. कोरोनाच्या काळात काय केलं दादा आपण? 10 रुपयाचा मास्क 20 रुपयाला इकला का नाही? आता 50चं सॅनिटायझर 100ला इकलं. म्हातारा नव्हता पॉझिटिव्ह तरी केला, 3.5 लाख भेटत होते. अरे मेला ना पण जीव. किती मेलेल्या मड्याचा बाजार करा, अजून किती खालच्या पातळीला जायचं. लोकांचं सांगत नाही. अरे ती वाफ घ्यायची मशीन लय झाला 250-300 रुपये. लोकांचं काय सांगायचं? त्या मेडिकलवाल्या कडून मला 3000 दिली, देव तिचं कधीच बोल करणार नाही, बघून घेईन महाराज. अरे कीर्तन करायचा पैसा आहे, फुकटचा आहे का? बेबीच्या देठापासून बोंब बोलतो तेव्हा भेटतो. आमच्या पैशावर लोकांचं तुम्हाला काय कमी आहे? ये इकडे तुला दाखवते. ज्याला वाटतंय ना महाराज लोकांना काही कमी नाही, त्यानं 2 दिवस फक्त महाराज लोकांसंग फिरायचं. ती म्हणेन पाकिट तर देतो पण वर्ण देतो, पण मला घरी ठेव. कारण ज्याचं त्याला ज्याची त्याला जमत. मी गायन जमणार नाही, मी वादक जमणार नाही. मी म्हणलं एखाद्या शेतकऱ्याला तू कीर्तन कर मी नांगर धरते, जमणार आहे का? त्याला माझं जमणार नाही मला. म्हणून प्रत्येकाने प्रत्येकाच्या काम व्यवस्थित. कुणाच्या माझं म्हणणं एवढंच आहे, चांगलं होत नाही ना वाईट का करता? महाराज एका जंगलाला, अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता. एका जंगलाला आग लागलेली असते. जंगलाला आग लागलेली असते. सिंह, हत्ती, घोडा सगळे मोठे मोठे प्राणी पळून जातात. पण एक चिमणी चोचेत पाणी घेते आणि जंगलाची आग विझवायला निघते. लोक हसतात.
अक्कल का म्हणतात तुला? चिमणी आहेस तू, चिमणी. केवढी आहे चोच तुझी? तुझ्या 2-3 थेंबांना जंगल इजणार आहे का? चिमणी फार गोड उत्तर देते. चिमणी म्हणते खरंय तुझं दादा, माझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझणार नाही, पण जेव्हा केव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना, माझं नाव आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात असेल. हे सगळ्यात जास्त म्हणून आपलं नाव लोकांना नावं ठेवण्यात नाही, लोकांना मोठं करण्यात असलं पाहिजे. आपलं नाव सप्ताह बंद पाडणाऱ्यात नाही, सप्ताह करणाऱ्यात असलं पाहिजे. आपलं नाव हे लोकांचं. आणि हे बघा, दान करायला शिका. पुढचं मी सांगते, दान त्याला करा ज्याला गरज आहे. तुम्ही पंक्ती घालता, पण पंक्तीत जेवायला अशा लोकांना बोलवता जे रोज सोन्याच्या ताटातून चांदीच्या वाटीत जेवतात. माजलेल्या लोकांना दान करायचं. तुमचं प्रेस्टिज वाढावं म्हणून तुम्ही पैसेवाले लोक जेवायला बोलवताय, ते तुमचाच भात खाणार, तुमचीच माप काढणार. गावातली अशी कुटुंब बोलवा ज्यांचा उदरनिर्वाह कष्टाने चालतो, ज्यांच्या लेकरांना गोडधोड मिळत नाही. अरे त्यांना खाऊ घाला. पांडुरंगाच्या चरणाशी जागा भेटल्याशिवाय राहणार नाही. शब्द देते, दान त्याला करायला गरज आहे. महाराज लोकांना सुद्धा लय म्हणायचं नाही. चहाच घ्या, दुधाचं घ्या, थोडं एक्स्ट्राच घ्या, ड्रायफ्रुट्सच घ्या, पाकिट घेता येते, काय कमी नाही त्याला. नाही तर खाल्लं मरण तिकडं, नाही मिळाला तिकडं खपन तिकडं. लय विचार करायचा. पण साधा वारकरी ज्याचं धोतर फाटलंय, ज्याचा शर्ट मळालाय, त्याला गरज आहे. याचा अर्थ मला कीर्तन झाल्यावर जेवाय देऊ नका असं नाही. मला पुन्हा भेटणार नाही कुठं महाराज, द्या, त्याचा विषय नाही. फक्त लक्षात घ्या मला काय म्हणायचं. गरज आहे तिथे दान करा. प्रेस्टिज बघून, प्रेझेंटेशन बघून, क्रायटेरिया बघून दान करू नका. अर्थात नाही. म्हणून थोडा विचार करा, थोडे डोळे उघडा. दिसत नाही का हो? सगळं दिसत, पण आपण दिसूनही न दिसल्यासारखं करतो. आणि आपण परमार्थही करतो. माय माऊल्या, इमानदारीनं सांगा, बऱ्यापैकी सणाला आमच्या भागात पुरणपोळीचा स्वयंपाक करतात. तुमच्याकडे करतात? आमच्याकडे माणसाला मेल्यावर जाळतात. तुमच्याकडे? जस्ट आस्किंग महाराज. आमच्याकडे मेल्यावर जाळतात. तुमच्याकडे जीव गेल्यावर जाळीत असतील, केव्हा तरी जळीत असतील महाराज. बरं का, इमानदारीनं सांगा, पुरणपोळीचा स्वयंपाक केला. स्वतःला जी पोळी करतात ती केवढी असते ग माय? माय मावल्या, स्वतःच्या ढेरग्याची केवढी असती ग? कवरे क्षेत्राच्या बाहेरची केवढी असती? तुम्ही दिसना म्हणून म्हणलं ग. केवढी असती रे माय? हातान दाखवा, केवढी असते? मोठी असती की नाही? केवढी असती माय? मोठी असती ना. दारातल्या बायाला घर सो सुटत नाही हो. तिथंच बसल्या दारात. घर काय पळून चाललं का काय देवालाच माहिती. अहो, एक बाई तर कीर्तनात आली, निम्याच कीर्तनात अशी करीत होती. म्हणलं आई हे काय करते ग? म्हणलं घरचं कुलूप लावलंय, पण येताना वडून बघितलं नाही, लावलंय. ही कुलूप इथं वरत असते वय का? अक्कावा तर संसार सोडी जा, जिंदगी गेली माय. बरं बोलत जा, एवढी तर करता केली. इमानदारीनं सांगा माय मावल्या, देवाचा नैवेद्य केवढा असतो? तुम्हाला तुमच्या खऱ्या आईची शपथ तुम्ही जर खोटं बोलला तर. इमानदार सांगा, तरुणाच्या बाया देवाचा नैवेद्य केवढा असतो? केवढा असतो ग? एवढाच असतं की नाही? हे पाठीमागच्या एवढाच असतं की नाही? अजून तोंड घेऊन कशामुळं? माझी आई म्हणाल लय वेळ झाला तुझं ऐकून घेतले, आता मी बोलते ऐक. देव खात नाही म्हणून मी ठेवत नाही. बऱ्याच बाया म्हणतात नाही नको बोर्डात जाऊ, तुझ्या देवानं खाल्ला असतं मी बी ठेवलं असतं. देव खात नाही म्हणून मी. कोण म्हटलं माय? कोण किती खाते नहीं तेरे शबरी के तेरे हाथ हिलाते नहीं. कौन कहते भगवान आते नहीं तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. 7 वर्षाची जनाई, 7 दळण दळायची, सोसत नव्हतं. 14 माणसं होती घरात. एकटीला दळणं होत असतंय का? देवाला म्हणायची जमत नाही देवा. ओ व्याका बघ तुके तू ये रे पाळ विठ्ठला. ओ व्याका बघ तुके तू ये रे पाळ विठ्ठला. ओ व्याका भरतारा तू ये रे पाळ विठ्ठला. देव यायचा, भाव होता, प्रेम होत. देवाला आपलंसं करून बघा, प्रेम करून बघा माय माऊल्या. 70-75 वर्षाची म्हातारी दारात श्रीकृष्ण भगवंताची रांगोळ काढत होती. उद्धव आलता प्रेमाची प्रचिती करायला गोकुळातनं.
गोकुळामध्ये देवांना पाठवलं होतं. उद्धव म्हणला, आई काय गोड देव काढला ग, एवढा सुंदर देव तुला काढाय जमला कसा? गवळण म्हणली, अरे येड्या, माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त प्रेम आहे माझं त्याच्यावर. देवाची रांगोळ डोळे झाकून सुद्धा काढीन. देव म्हणला, एवढं प्रेम? म्हणे मग देवाची रांगोळ चुकली कशी? म्हातारी म्हणली, जागेवर मरण जर देवाची रांगोळ चुकली असेल. चुकली ग? काय चुकलं रे उद्धवा? एवढं सुंदर श्रीकृष्ण काढलास माझी माय, श्रीकृष्णाला पायच नाही काढलेस तू. गवळण डोळ्यात पाणी आणून सांगतेय, वेड्या, मी पाय काढायचे विसरले नाही, मी काढलेच नाही. का ग? देवाला पाय नाही आहेत ना, का नाही ग काढले? खरंय तुझं उद्धवा, देवाला पाय आहे, हीच तर सगळ्यात मोठी वाईट गोष्ट आहे. देवाला पाय आहे म्हणून तर देव आम्हाला सोडून मथुरेला गेला रे. पण मी जर रांगोळीत पाय काढले आणि इथून निघून गेला तर कुणाकडे बघून जो करू उद्धवा, म्हणून रांगोळीत पायच नाही काढले उद्धवा. जरा प्रॅक्टिकल विचार करा, रांगोळीतला देव जाईल? प्रॅक्टिकल नाही जाणार. पण तर्क वितर्क प्रॅक्टिकल लाईफने अध्यात्म चालत नाही. इथे फक्त प्रेम आणि प्रेम. हम तुम्हारे थे प्रभु, तुम हमारे हो, हम तुम्हारे तुम हमारे ही रहो. ओ मेरे प्रियतम, हम तुम्हारे थे प्रभु जी, तुम हमारे हो. हम तुम्हारे ही प्रभु जी, तुम हमारे हो. हम तुम्हारे तुम हमारे ही रहो. ओ मेरे प्रियतम, हम तुम्हारे ही रहे. ओ मेरे प्रियतम. कधी कधी फार विचार करावा असं वाटतं, कधीतरी भगवंतालाही म्हणावं वाटतं. श्याम सावरे ओ मेरे श्याम सावरे, श्याम सावरे ओ मेरे श्याम सावरे. चढ़ कब होगा वो नजारा, तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दो, कुछ मांगो नहीं दोबारा. तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दो, कुछ मांगो नहीं दोबारा. श्याम सावरे मेरे श्याम सावरे, श्याम सावरे श्याम सावरे. त्यालाच म्हणायचं, ओ पालनहारे निर्गुण और न्यारे, तुमरे बिन हमरा कोण नाही. हे प्रेम आहे. गोरी दिसली गालात हसली की होतं त्याला प्रेम म्हणत नाही. लय बदनाम केलं तुम्ही प्रेमाला. आणि त्या प्रेमा संग संग राधा कृष्णाला बी. इथं बसलेला प्रत्येक पोरला वाटतं मी म्हणजे कृष्ण, ती म्हणजे राधा. तुम्हाला म्हणून सांगते भावांनो, राधा 21 वर्षाची होती तेव्हा कृष्ण 5 वर्षाचा होता. मग तुमची राधा 21 तुम्ही 5ची आहे का? सगुण कुणाचं बाळग ताण दिसतंय वज्रवान, असं आहे का? भगवंताची बरोबरी आपण करू शकत नाही, याला सिद्धता आहे. असं प्रेम आहे. आपलं काय प्रेम आहे का? मला एक कळत नाही. बरं असू द्या तुमचं काय काय असं ना, मरू द्या तिकडं. पण गर्लफ्रेंडला गडावर नेऊन कुठला इतिहास सांगता रे? तुमच्या बापाची इस्टेट आहे का गड किल्ले? अरे माझ्या मावळ्यांना प्राण पणाला लावलाय, देह सांडलाय, तेव्हा कुठे गड किल्ले ताब्यात आलेत.
कधी गेलात का उघड किल्ल्यांवर? गेलात? असा दगडावर दिल असतो, असा दिलात बाण असतो, तो बाण त्याला घातला पाहिजे जो लिहितोय, आणि त्या बाणात लिहितो